मित्र, इतिहासातील एक असा बादशाह ज्याकडे संपत्तीची काहीच कमी नव्हती. संपूर्ण हिंदुस्थान त्याच्या ताब्यात होतं. पण मित्रा, तुला सांगायचं म्हणजेच तो स्वतः मात्र साध्या माणसासारखा जगत होता. हो मित्रा, मी बोलतोय मुघल साम्राज्याचा बादशाह औरंगजेब बद्दल. पण मित्रा, आपल्या समोर प्रश्न असा आहे, हा खरोखर साधा होता की हा एक प्लॅन होता? तर मित्रा, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत, इतका श्रीमंत असून तो साधा का राहत होता आणि त्यामागचं खरं कारण काय आहे. मित्रा, सर्वप्रथम तुला सांगायचं म्हणजेच की औरंगजेब हा मुघल साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली बादशाह होता. औरंगजेब कडे प्रचंड संपत्ती, हजारो सैनिक आणि मोठमोठे महाल होते. पण तरीही मित्रा, तो स्वतः टोप्या शिवायचा, स्वतः कुराण लिहायचा आणि साधं अन्न खायचा. मित्रा, तुला हे ऐकून शॉक बसतो ना? एवढंच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याने सांगितलं होतं की माझ्या दफनासाठी माझे स्वतः कमावलेले पैसे वापरा. म्हणजे बादशाह असूनही तो स्वतःच्या कमाईवर जगत होता. पण यानंतर मित्रा, इथेच तर सर्वात मोठा ट्विस्ट आहे. कारण मित्रा, आता आपल्या समोर प्रश्न येतो, तो खरंच साधा होता की लोकांसमोर आपलं इमेज बनवत होता? काही इतिहासकार सांगतात ही त्याची धार्मिक श्रद्धा होती, त्याला लक्झरियस लाईफ आवडत नव्हती. तर मित्रा, काही लोक म्हणतात हा सर्व एक पॉलिटिकल इमेज होता. कारण मित्रा, जिथे एकीकडे तो साधा जगत होता, तिथेच दुसरीकडे तो कठोर टॅक्स आणि धार्मिक नियम आणि युद्धही करत होता. म्हणजेच मित्रा, औरंगजेब स्वतःसाठी तर साधा होता, पण प्रजेसाठी तो कठोर होता. आणि इथेच मित्रा, तुलना तर होत नाही, पण आपण करून पाहू. आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब. एकीकडे लोकांसाठी लढणारा राजा आणि दुसरीकडे स्वतः साधा पण कडक शासन बादशाह. कोण जास्त महान आहे? म्हणजेच मित्रा, सिम्प्लिसिटी नेहमी चांगुलपणा नसते आणि पॉवर नेहमी वाईट नसते. खरं उत्तर मित्रा यामध्येच आहे. तर मित्रा, आज पाहिलं तू, औरंगजेब खरोखर साधा होता, पण त्याच्या निर्णयासाठी इतिहासावर खूप मोठा प्रभाव टाकला. आता मित्रा, तू मला सांग कमेंट मध्ये, तो खरोखर साधा होता की हा एक प्लॅन होता? आणि जर मित्रा तुला असेच इतिहासातील अनसीन फॅक्ट पाहायचे असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर. कारण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत एक असा सिक्रेट जो आजपर्यंत फार कमी लोकांना माहित आहे. तोपर्यंत मित्रा, जय भवानी, जय शिवाजी.